आयुष्यात कधी-कधी अशा काही घटना घडतात ज्या केवळ एका कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला हादरवून सोडतात। आज आपण एका अशाच अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत, जी नांदेड जिल्ह्यातून समोर आली आहे। एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा काही अंत झाला की संपूर्ण गाव आज मृत्यूच्या छायेत आहे। दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवलं आणि दुसरीकडे त्यांचे आई-वडील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले। हे सामूहिक हत्याकांड आहे, एखादा मोठा घातपात आहे की एका कुटुंबाने विवंचनेतून उचललेलं टोकाचं पाऊल। आज आपण या बातमीच्या माध्यमातून नांदेडच्या जवळा गावात घडलेल्या या प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार हे गाव आज एका भीषण शांततेत आहे। या गावातील रमेश लखे यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला। रमेश लखे आणि त्यांच्या पत्नी राधाबाई लखे यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले। पण ही घटना तिथेच थांबली नाही। त्यांचे दोन तरुण मुलगे उमेश रमेश लखे आणि बजरंग रमेश लखे यांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। एकाच वेळी एकाच कुटुंबातील 4 लोकांचा असा मृत्यू होणं ही केवळ बातमी नाही तर ती एक सामाजिक शोकांतिका आहे। पण या प्रकरणाचा तपास करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत। यातील मोठा मुलगा उमेश लखे हा केवळ एक तरुण नव्हता, तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष होता। तो सामाजिक कार्यातही प्रचंड सक्रिय होता। अशा एका सक्रिय आणि राजकीय जाण असलेल्या तरुणाने आपल्या धाकट्या भावासह आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला असेल? सुरुवातीला ही घटना केवळ आत्महत्या वाटत असली तरी यामागे काही गंभीर कारणं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। गावातील सरपंच आणि काही प्रतिनिधींच्या मते हे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे। पण प्रश्न असा उरतो की जर मुलांना रेल्वेखाली आत्महत्या करायची होती तर आई-वडिलांनी त्याच वेळी घरात गळफास का घेतला? की आई-वडिलांनी मुलांना आधी मृत्यूच्या वाटेवर जाताना पाहिलं? पोलिसांसमोर सध्या अनेक प्रश्न आहेत। पोलीस या चौघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून अहवालाची वाट पाहत आहेत। प्राथमिक तपासानुसार पोलीस शेजारी, नातेवाईक आणि उमेशच्या मित्रपरिवाराचे जबाब नोंदवत आहेत। घटनास्थळावरून अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे। या घटनेने केवळ नांदेड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। जवळा गावावर आज शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या मनात एकच भीती आणि प्रश्न आहे, नक्की काय घडलं होतं त्या रात्री? आर्थिक अडचण होती की आणखी काही? पोलीस आता या कुटुंबाची बँक खाती, कर्जाची पार्श्वभूमी आणि उमेशच्या राजकीय वा सामाजिक कार्यातील काही वादांचा पैलू तपासून पाहत आहेत। दरम्यान व्हिडिओच्या शेवटी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नसतो। जर लखे कुटुंब खरोखरच आर्थिक विवंचनेत होतं तर त्यांना मदतीचा हात मिळायला हवा होता। उमेश सारखा तरुण जो इतरांच्या मदतीसाठी धावून जात होता, त्याच्यावर स्वतः अशी वेळ का आली हे विचार करण्यासारखं आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। पोलीस लवकरच या मृत्यूमागचं खरं कारण समोर आणतील अशी अपेक्षा आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? एका सक्रिय राजकीय कार्यकर्त्याच्या कुटुंबावर अशी वेळ येण्यामागे नक्की काय कारण असू शकतं? ही केवळ आत्महत्या आहे की यामागे काही गूढ दडले? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच गंभीर घडामोडींच्या विश्लेषणासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।